नमस्कार, मी डॉक्टर विश्वजित दळवी। आजचा आपला विषय आहे तो म्हणजे ब्रेसेस ट्रीटमेंट करताना येणाऱ्या अडचणी। तर एक लक्षात घ्या की ब्रेसेस ट्रीटमेंट ही आपले वेडेवाकडे दातांना सरळ करायला किंवा पुढे आलेल्या दातांना मागे घेण्यासाठी एक सर्वात परंपरागत आलेली पद्धत आहे। आणि जेव्हा पण आपण ह्या पद्धतीने आपल्या दातांना सरळ करण्याचा विचार करतो त्यावेळेस सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या अडचणी येतात। जसं की सकाळी उठल्यानंतर आपल्याला आपले दातांचं स्वच्छता ठेवणं हे अतिशय चॅलेंजिंग जातं। मित्रांनो, तुम्ही एक लक्षात घ्या की नॉर्मली आपल्या दातांमध्ये एखादी छोटीशी गोष्ट जरी अडकली तरी आपली जीभ ही सारखी त्या जागेमध्ये जाते आणि आपण ती जागा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो। तर जेव्हा आपण ब्रेसेस आणि म्हणजेच क्लिप्स लावतो त्यावेळेस ती जागा स्वच्छ ठेवणं हे अतिशय चॅलेंजिंग जातं। त्यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ब्रेसेस आणि वायर्समुळे आपल्या तोंडाला छाले येण्याची शक्यता असते। पण एक लक्षात घ्या की या सगळ्या गोष्टींमधून माघार घ्यायची नाही, कारण जेव्हा पण आपण या येणाऱ्या प्रॉब्लेम्सला सरेंडर करत नाही तेव्हा हळूहळू आपले दात हे हलायला सुरुवात होतात आणि योग्य त्या जागी येऊन आपल्याला अपेक्षित असलेले रिझल्ट्स हे आपल्याला साध्य होतात। त्यासोबतच अजून एक गोष्ट असते ती म्हणजे सोशल रेस्ट्रिक्शन्स। जेव्हा पण तुम्ही चार चौघांमध्ये बाहेर जातात तेव्हा ह्या ब्रेसेस समोरच्याला आयडेंटिफाय करणं रिलेटिव्हली इझी जातं। त्यामुळे त्यांच्या असणाऱ्या क्वेश्चन्सला तुम्ही उत्तर द्यायला नेहमीच तयार राहा। त्यासोबतच अजून एक गोष्ट ती म्हणजे डाएट रेस्ट्रिक्शन्स। तर तुम्हाला खूप कडक खाणं किंवा खूप चिकट खाणं हे ब्रेसेस लावल्यानंतर प्रॅक्टिकली पॉसिबल नसतं, कारण खूप चिकट आणि खूप कडक पदार्थांमुळे आपल्या ब्रेसेस निघण्याची आणि त्यामुळे आपली जी ट्रीटमेंट आहे ती खूप डिले होण्याची शक्यता असते। आता पुढचा विषय म्हणजे ब्रेसेस लावल्यानंतर मिळणारे जे रिझल्ट्स असतात ते रिझल्ट्स मिळवण्यासाठी आपल्याला दात काढावे लागतात का? तर एक लक्षात घ्या की दात काढणं म्हणजे अँजिओप्लास्टी किंवा बायपास करणं नाही आहे। तर दात काढल्याने आपल्याला अपेक्षित आणि सुंदर आणि छान रिझल्ट्स जर मिळणार असतील तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची हरकत असायला कारण नाही। इनफॅक्ट ऐश्वर्या राय सारख्या मोठमोठ्या नटींनी सुद्धा आपल्या ट्रीटमेंट करताना आपल्या 4 उपदाढी या काढलेल्या आहेत। यासोबतच खूप साऱ्या पेशंट्सला असं वाटतं की ब्रेसेस ट्रीटमेंट नंतर चेहऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बदल होतात। तर प्रॅक्टिकली बघायला गेलं तर याच्यामध्ये सत्यता ही काही प्रमाणात निश्चितच आहे। पण एक लक्षात घ्या की चेहऱ्यामध्ये होणारे हे जे बदल असतात हे निश्चितच पॉझिटिव्ह दृष्टीने वाटचाल करण्यासाठी असतात। पण तुम्हाला कन्फ्युजन असेल तर निश्चितच आपल्या डॉक्टरांकडून ही क्लॅरिटी करून घ्या की आपल्या फेशियल फीचर्समध्ये काय काय चेंजेस हे होणार आहेत। त्यानंतर बऱ्याच पेशंट्सला असं वाटतं की ट्रीटमेंट झाल्यानंतर सगळ्या केसेसमध्ये दात हे पूर्वपदावर येतात। तर निश्चितच ट्रीटमेंट झाल्यानंतर तुम्ही डॉक्टरांनी सांगितलेले रिटेनर्स हे व्यवस्थित वापरले नाही आणि डॉक्टरांना फॉलोअप दिला नाही तर निश्चितच हे सगळे दात परतच पूर्वपदावर येण्याची शक्यता असते। तर ह्या ज्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज आहेत या सगळ्यांची तयारी करून किंवा या सगळ्यांमध्ये क्लॅरिटी आल्यानंतरच आपल्या डॉक्टरांकडून आपली ट्रीटमेंटला सुरुवात करा, म्हणजे ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर नो कन्फ्युजन अँड ओनली पॉझिटिव्ह अँड गुड रिझल्ट्स आपल्याला मिळतील। थँक्यू सो मच।